लंकेचे गजरे भारी निदाउटीला गिरी कंदरी ते नेने कुमळ थरारी लंके माधारी भूकंप. तरी सुंदर अशा प्रकारचं भावार्थ रामायण त्याच्यातील किष्किंधा कांड आपण या ठिकाणी श्रवण करू लागलेलो. हनुमंतरायाचा आख्यानचा ऐकू लागलो. हनुमंतरायाचं उद्धान पडलंकेमध्ये गेलेलं क्रूंच्या नावाच्या राक्षसीने ते असणाऱ्या हनुमंताला एक घोर हार केलेला आहे. नंतर त्या ठिकाणी क्रूंच्या नावाची जी राक्षसी नाही तिची तळमळ झाली आणि तळमळ झाल्याच्या नंतर हनुमंतरायाने जास्त त्रास देऊन मारण्यापेक्षा लवकर मारलेलं बरं. हनुमंतरायाने तिचं काळीज उपटलं. बाहेर असणारे आल्याच्या नंतर क्रूंच्या नावाच्या राक्षसनीनं आवाज केला म्हणतात आणि तो जो ध्वनी आहे त्या ध्वनीमुळं भूकंप व्हावा अशी अवस्था त्या ठिकाणी पडलंकेत नव्हे त्या लंकेच्या ठिकाणी निर्माण झाली. अशी परिस्थिती तिथं आहे. 14 सहस्र निशाचरी आकळूनी पूछे करी जुगारील्या पयसागरी नेला जळचरी. ताबडतोब ज्या 14,000 राक्षसनीने त्या हनुमंतरायाच्या शेपटीला धरून ओढत होत्या त्या 14,000च्या 14,000 राक्षसनीचं गाठोडं बांधलं हनुमंतरायाने शेपटीमध्ये आणि ते गाठोडं समुद्रामध्ये फेकून दिलं. मग त्या ठिकाणी विचार केला नाही असं कार्य त्या ठिकाणी घडलं. हनुमंताचे पडलंके उठाणा हे कालिका खंडीचे निरोपणा श्रोते पावणे सावधान व्रतवासन न मानावे. पडलंकेच्या ठिकाणी हनुमंतरायाचं उड्डाण केलं. हनुमंतरायाने पुरुषार्थ केला हे वर्णन कालिका खंडातून घेतलेलं आहे. ठीक आहे. वाल्मिक रामायणामध्ये उडकीत बसू नका. ज्याला कोणाला शंका येत असेल हनुमंतरायाने एवढा पराक्रम केला असेल का हो अशी जर शंका आली असेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारून. तुम्हाला पुराण सांगतो म्हणजे कालिका खंड नावाचं जे पर्व आहे त्या पर्वामध्ये असणारे हे चरित्र ऐका वाचून घ्या असं या ठिकाणी सांगितले. हे तव रामायण कथा जरी मी बोलिल व्रता तरी हे तारक तत्वता यावरी श्रोता क्षमा कीजे. तरी असं या ठिकाणी तुम्हाला जर वाटत असेल की नाथाने ही असणारा हनुमंतरायाचा एवढा मोठा पराक्रम इथं काही जरा सांगायला नव्हता पाहिजे तरी ग्रंथकर्ते नाथ महाराज म्हणतात की रामायण लिहिणारा कोण आहे राम आहे. मी करता नाही आहे का नाही म्हणून मला क्षमा करा. राम जसं कार्य सांगतील ते कार्य मी करायला लागलो. रामानं जसं रामायण माझ्याकडून लिहून घेतलं तेच मी लिखाण करत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की नाथांनी अधिक सांगितलंय तरी हे श्रोत्यांनी मला काय करा क्षमा करा अशी विनंती नाथांनी केलेली आहे. पडलंकेच्या माजारी एक उरली व्रधानारी हे रमालेल्या सामग्री केली बोहरी हनुमंते. नाथ महाराज मूळ कथेवर येतात. पडलंकेच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व राक्षसनीचा अंत हनुमंतरायाने केला. जी असणारी क्रूंच्या नावाची राक्षसीने तिचा अंत झाला. त्या पडलंकेमध्ये फक्त एक वृद्ध असणारी राक्षसनी राहिली होती. वृद्ध तिच्याकडे हनुमंतराय आले बरं का. आता काय करते बघू. आता वरदेकडे हनुमंता कृपदृष्टी अवलोकित कुशेन तो सांगे वृत्तांत नाही तरी घात मी करी. हनुमंतरायाने विचार केला की आता इथं असणारं कोणाला तरी विचारलं पाहिजे. गेले त्या वृद्ध म्हातारीकडं आणि तिला विचारलं तर सहजासहजी सांगणार नाही म्हणून सांगण्याच्या अगोदरच राग बघितलं. ठीक आहे हनुमंतराय आणि त्या असणाऱ्या वृद्ध स्त्रीला विचारलं मी जे बोलतोय त्याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच द्यायचं बाकी जास्त बोलायचं नाही. असं बोलल्यानंतर काय होतं येतो पुढारे लंका आहे किती दुरी हे रे म्हणे राहिले माघारे पाहू पहारे कळसांच्या. अशा ठिकाणी त्याची असणारी वृद्ध स्त्री म्हातारी त्या म्हातारीला हनुमंतरायाने प्रश्न केला आहे असणारी स्त्री ऐक इथून असणारी लंका किती लांब आहे अजून मला लंकेकडे जायचंय. त्याविषयी शब्द ऐकले हनुमंतरायाचे. ती वृद्ध स्त्री म्हणली बाबा लंका मागं राहिली तू पुढं आला. लंका असणारी पुढं नाही लंका असणारी याच्या पाठीमाग आहे. पहा ते जे कळस दिसायला लागलेत ना झळकायला लागलेले ते कुठले तर लंकेच्या ठिकाणचे आहेत असं त्या ठिकाणी असणार सांगितलं. परतोनी पाय लंकापुरे रावण मंदिरांची थोरी कनक कळसांचे हारे माळ्या गो पुरी रंतांक. तरी असं ठिकाणी परत असणार हनुमंतरायाने बघितलं तर खरंच लंकेमध्ये असणारे राजा रावणाची असणारे घर सोन्याची त्याच्यावर बसवलेली कळस सोन्याची दैदिप्यमान त्या ठिकाणी असणार ते चौकड त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. ही अवस्था असणारे हनुमंतरायाला पाहायला मिळाली. कैसे सोबती रत्न कळस तेजे लोपविती तरणीस लंका देखोने सावकास अत्युल्लास हनुमंत. लंकेचं वर्णन नाथांनी इथं केलंय. लंका कशी दिसत होती
या पूर्ण जगताला प्रकाशित करणारा सूर्य याचं तेज लंकेच्या घराच्या एका एका कळसाला त्या ठिकाणी असणारं जास्त होतं, कमी पडत होता सूर्य, हे का नाही? सूर्याचं तेज कमी पडत होतं. इतका तेजस्वी राजा लंकेच्या रावणाच्या घरातील एका एका घराच्या कळसाचं वर्णन या ठिकाणी नाथांनी केलेलं. सोदावया श्री रामकांता गरदा दांडोळीन घेईन आता जा जाऊन लंकनाता करीन गाता राक्षसांचे. हनुमंतरायांनी लंकेला बघितलं आणि शकून गाठ घातलेली आहे. मी आता लंकेमध्ये जाईल आणि घर धांडोळी घेईल. प्रत्येक घराघरामध्ये त्या ठिकाणी काय करील मी? सीतेचा त्या ठिकाणी शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक ठिकाणी जाईल असा विचार त्या ठिकाणी हनुमंतरायांनी लंकेला बघितल्या बरोबर केला. जसं आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला की काही होऊ जा, मी भक्ती केल्याशिवाय राहणार नाही, हा भाव पाहिजे. तसं लंका असणारी त्या ठिकाणी पाहिली ना, की त्या लंकेमध्ये माझी जी सीता आहे त्या सीतेचा शोध घेतल्याशिवाय मी आता राहणार नाही असा विचार निर्णय हनुमंतरायांनी केलेला. मरदोडी इंद्रजिताचा प्राणा त्याशी करीन रणकंदना रणे मारीन राक्षस गणा सीतारत्न सोदावया. मर्दोनी इंद्रजिताचा प्राण मारणारा शब्द नाही वापरलाय का नाही? कारण मरणार नव्हता असणार त्या ठिकाणी, त्याचा अहंकार त्या ठिकाणी संपून टाकील, अनेक राक्षसासोबत रणकंदन करील, ठीक आहे ना, घनघोर युद्ध त्या ठिकाणी करील, राक्षस गणांना त्या ठिकाणी असणार मारून टाकील आणि सीतेचा त्या ठिकाणी मी शोध घेईल असा विचार असणारा हनुमंतरायांनी केलेला आहे. ऐकोणी राक्षसीचे वचना मागे देखोणी लंका बोना करोनी उपराटे किराणा आला पण लंकेशी. त्या वृद्ध राक्षसनीचे शब्द ऐकले हनुमंतरायांनी. ही या ठिकाणी असणारी लंका ही पाठीमाग राहिलेली. त्यावेळेस असणार हनुमंतरायांनी उलट किरण घेतलं बरं का. हनुमंतराय वानर कुळातले, त्यांना सवास विचारता येत आणि उलट विचारता येत आहे का नाही. उलटी उडी मारली आणि लंकेच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे हनुमंतरायाचं. आता लंकेमध्ये हनुमंतराय आल्यावर होय नाही काय सांगावं तुम्हाला, लंकेचा धुरळा झाल्याशिवाय राहणार नाही अशी अवस्था आहे. काय घडतंय चरित्र आपल्याला एक स्वतंत्र कांडच आहे हनुमंतरायाचं, ते असणारी अवस्था आपण पुढे ऐकायची.